Today we are going to learn about can and could. Can and could are modal auxiliaries. Number first can. Can is used to show ability. Ability म्हणजे सामर्थ्य किंवा क्षमता. Number first example, Usha can run fast. Usha वेगाने धावू शकते. Here can is showing ability to run fast. या सेंटेन्समध्ये उषाच्या धावण्याची क्षमता कॅनने दाखवली आहे. नंबर सेकंड, आय कॅन राईट इंग्लिश वेल. हिअर कॅन इज शोईंग ॲबिलिटी टू राईट द इंग्लिश वेल. नेक्स्ट, कॅन इज ऑल्सो यूज टू शो परमिशन. In this sentence, there are some example. Yes, you can leave now. Here you are giving permission to leave. या सेंटेन्समध्ये परमिशन दिलेली आहे लीवची. नंबर सेकंड, यू कॅन टेक माय बॅग. या सेंटेन्समध्ये हिअर कॅन इज ऑल्सो गिविंग परमिशन टू टेक माय बॅग. नेक्स्ट, कॅन इज ऑल्सो शोईंग द ऑफर. Can I help you? Here you are offering help to someone. Can is showing ability, permission and offer. पहिल्या सेंटेन्समध्ये कॅननी ॲबिलिटी दाखवली आहे, दुसऱ्यामध्ये परमिशन दाखवली आहे आणि थर्डमध्ये दाखवलं आहे ऑफर. नेक्स्ट आपण बघणार आहोत कुड. कुड कॅन बी यूज ॲज अ पोलाईट रिक्वेस्ट. म्हणजे एखादी रिक्वेस्ट करायसाठी सुद्धा कुडचा आपण यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पहिले पाहू, ही कुड नॉट वॉक फास्ट. तो भरभर चालू शकला नाही. कॅन म्हणजे शकणे, कुड म्हणजे शकला. तो भरभर चालू शकला नाही. कॅन म्हणजे शकणे आणि कुड म्हणजे शकला. कुड कॅन बी यूज ॲज अ पोलाईट request. Number first, could you please read this for me? Number second, could you please lend me your book? म्हणजे इथे could न काय केली आहे, रिक्वेस्ट केली आहे. could is also used to show possibility. For example, who is he? आपण एखादा प्रश्न केला. आता प्रश्न केल्यानंतर त्याचा आन्सर, द आन्सर इज धिस इज ही कुड बी हिज फादर. हे काय झाली, त्याची पॉसिबिलिटी झाली. आपल्याला ते माहीत नव्हतं, ते काय होतं, त्याची पॉसिबिलिटी होती. नेक्स्ट एक्झाम्पल, हाऊ ओल्ड इज युअर अंकल? माय अंकल कुड बी 60. इथं ते सुद्धा काय 60 आपल्याला माहीत नाही त्यांचं एज किती आहे. इथे ते काय झाली, पॉसिबिलिटी झाली. नेक्स्ट पाहू आपण शुड. शुड इज यूज टू नो ॲन ऑब्लिगेशन ऑर ड्युटी. म्हणजे ऑब्लिगेशन म्हणजे बंधन. You should obey our parents. Or example, next example, you should be in the office by 7 AM. म्हणजे तुम्ही 7 वाजता ऑफिसमध्ये असले पाहिजे. म्हणजे शूड काय होते, ऑब्लिगेशनसाठी किंवा आपली ड्युटी दाखवण्यासाठी शूडचा उपयोग करतो. नेक्स्ट, शूड इज ऑल्सो यूज टू शो द ॲडवाईस. यू शुड टेल हिम वॉट यू थिंक. या सेंटेन्समध्ये हिअर शुड इज यूज टू शो ॲडव्हाइस. यू शुड स्टॉप वरिंग अबाउट इट. हिअर ऑल्सो शुड इज युझिंग टू शो द ॲडव्हाइस. इथे शूडनं काय केलं आहे, ॲडव्हाइस दाखवले आहे. वी ऑफन यूज शूड वेन ऑफरिंग ॲडव्हाइस ऑर ओपिनियन्स. आपण एखादं ओपिनियन सांगताना किंवा ॲडव्हाइस सांगताना शूडचा उपयोग करतो. सिमिलर टू ऑट टू. हे ऑट टूशी अतिशय मिळतं जुळतं आहे. शूड आणि ऑट टूचा जवळपास सारखाच उपयोग होतो, पण आता ऑट टू हा शूड पेक्षा कसा वेगळा आहे ते आपण पाहू नेक्स्टमध्ये. ऑट टू. ऑट टू इज यूज टू शो अ मॉरल ऑब्लिगेशन, अ मॉरल ड्युटी. वी ऑट टू क्लीन द गार्डन. म्हणजे आपण गार्डन क्लीन केलं पाहिजे. यू ऑट टू हेल्प द नीडी. हिअर you ought to help the needy. Here moral obligation to help the needy. म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये शूड आणि ऑट टूचा उपयोग जवळपास सारखाच होते, पण ऑट टू हे मॉरल ऑब्लिगेशनसाठी यूज होते आणि शूड हे ऑब्लिगेशनसाठी यूज होते.
याच्यामधला हा मेन डिफरन्स आहे. शूड हे ऑब्लिकेशनसाठी यूज होते आणि ऑट टू हे मॉरल ऑब्लिकेशनसाठी यूज होते. मॉरल ऑब्लिकेशन म्हणजे आपले नैतिक कर्तव्य दाखवण्यासाठी ऑट टूचा यूज केला जातो. जसं आपण एखादं वी शूड प्लांट द ट्रीज, पण आपण इथं जर हे सेंटेन्स असं केलं वी ऑट टू प्लांट द ट्रीज, म्हणजे इथं काय झालं, आपलं ते मॉरल ड्युटी आपण दाखवून दिली ऑट टूचा यूज करून. नेक्स्ट भागामध्ये आपण दुसरे मॉडल ऑक्झिलरी बघू.